Hello everyone. We see the next disaccharide compound, that is maltose. Okay, maltose have molecular formula C12H22O11. They have on hydrolysis gives 2 units of alpha D glucose. काय म्हणते माल्टोज म्हणजे काय? या ठिकाणी माल्टोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C12H22O11 आहे आणि ह्या ठिकाणी जसं सुक्रोजचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर तो आपल्याला काय देत होता, एक अल्फा डी ग्लुकोज आणि दुसरं बीटा डी फ्रुक्टोज. सिमिलरली माल्टोजचं सुद्धा हायड्रोलिसिस झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला 2 युनिट्स भेटणार. कोणते आहेत ते? अल्फा डी ग्लुकोजचे. ओके, आता ह्या ठिकाणी बघा 2 वेगवेगळे युनिट म्हणजे ते एकमेकांना ग्लायकोसायडिक लिंकेजनी जॉईंट होणार. पण ह्या ठिकाणी जसं सुक्रोजमध्ये कार्बन नंबर 1 आणि कार्बन नंबर 2 जे की दोघंही काय तयार केले होते, त्यांनी हेमी ॲसिटल ग्रुप तयार केला होता. त्यावरच काय होणार, बॉन्डचं फॉर्मेशन होते, लिंकेजचं फॉर्म होत होते किंवा दोघंही जण ग्लायकोसायडिक लिंकेजमध्ये इन्वॉल्व झाले. पण ह्या केसमध्ये ग्लायकोसायडिक लिंकेज कोणामध्ये होणार, पहिल्या डी ग्लुकोजच्या पहिल्या कार्बन आणि डी ग्लुकोजच्या चौथ्या कार्बन ॲटमपर्यंत. ओके, म्हणून अल्फा 1,4 ग्लुकोसायडिक लिंकेज काय म्हणणार त्याला आपण, त्या लिंकेजला नाव काय येणार, अल्फा. दोघंही अल्फा आहेत, त्याला काय नाव दिलं, पहिल्याचा पहिला कार्बन. ओके, पहिल्या स्ट्रक्चरचा पहिला, दुसऱ्याचा चौथा, म्हणून 1,4 ग्लायकोसायडिक लिंकेज. त्यावरून मला सांगा सुक्रोजच्या ह्याला नाव काय देणार होते, काय तर बरोबर एक अल्फा दुसरं बीटा होतं म्हणून अल्फा बीटा. ओके, पहिल्याचा पहिला कार्बन, दुसऱ्याचा दुसरा, म्हणून अल्फा बीटा 1,2 ग्लायकोसायडिक लिंकेज. ह्याला काय म्हणणार, अल्फा 1,4 ग्लायकोसायडिक लिंकेज. नंतर बघा या ठिकाणी हेमी ॲसिटाइल ग्रुप ॲट C1 ऑफ द सेकंड रिंग इज नॉट इन्वॉल्व इन द ग्लायकोसायडिक लिंकेज, हेन्स माल्टोज इज अ रिड्युसिंग शुगर. माल्टोजला काय म्हणणार आपण, रिड्युसिंग शुगर. बघू, मला सांगा ह्या ठिकाणी नंबरिंग देऊ, हा पहिला कार्बन, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि हा 6वा. आता ह्या ठिकाणी हायड्रोलिसिस झाल्यावर 2 डी ग्लुकोज भेटणार, म्हणजे सेम स्ट्रक्चर आपल्याला इथं काढावं लागणार. ओके, कसं काढणार बघा, ओके ह्या ठिकाणी काय येणार, OH, इथं OH, इथं काय येणार OH, इथं OH, इथं इथं काय येणार CH2OH. नंबरिंग द्या आपली 1, 2, 3, 4, 5 आणि 6. बघा ह्या ठिकाणी पहिला कार्बन ॲटम हा सुद्धा काय आहे, अल्फा डी ग्लुकोज. ह्या केसमध्ये बघा पहिला कार्बन हा आहे आणि चौथा आहे हा, म्हणजे ह्या दोघांमध्ये जो काही H2, इथं बघा इथं OH, इथला H आणि इथला OH कोणत्या फॉर्ममध्ये बाहेर पडेल, H2Oच्या. इथे लिहिते -H2O आणि ह्या ठिकाणी कशाचं फॉर्मेशन करणार, ते माल्टोजचं. बघा स्ट्रक्चर कसं येणार, H, इथं H, या ठिकाणी OH, बाकीचं जशाला तसं CH2OH आणि इथं H. सिमिलर इथं काय येणार H. इथं फ्लिप वगैरे करायची गरज आहे का नाही, डायरेक्टलीच बॉन्ड समोरासमोरच आहेत, ते बॉन्डमध्ये फॉर्मेशन करू शकतात डायरेक्टली. पण आधीच्या स्ट्रक्चरमध्ये उलटे होते म्हणून त्याला काय करावं लागलं आपल्याला, फ्लिप. हे काय तयार झालं मला सांगा, माल्टोजचं स्ट्रक्चर. ओके, आता ह्या ठिकाणी मला सांगा जो की हा कार्बन आहे तो कशामध्ये इन्वॉल्व झाला होता, हेमी ॲसिटाइल ग्रुपच्या फॉर्मेशनमध्ये. ते आणि दोघंही हेमी ॲसिटाइल ग्रुपनी ग्लायकोसायडिक लिंकेज तयार केलं होतं का, जसं आधीच्या स्ट्रक्चरमध्ये आपण फ्लिप आउट केल्यामुळे दोघंही काय झाले होते, हेमी ॲसिटाइल, जे की काय आपण त्याला हेमी ॲसिटाइल ग्रुपलाच काय म्हणतो, पोटेन्सी अल्डिहाइड म्हणत होतो. जे की काय करत होते, तेच त्या ठिकाणी ग्लायकोसायडिक लिंकेज झाल्यामुळे अल्डिहाइड जो ग्रुप आहे तो त्या ठिकाणी कसं झाला, वॉटरच्या फॉर्ममध्ये रिड्यूस झाला आणि या ठिकाणी लिंकेज शो झालं. म्हणून त्या ठिकाणी ते कोणते होते, नॉन रिड्युसिंग शुगर. ह्या ठिकाणी तसं आहे का नाही, इथं आपला हेमी ॲसिटाइल ग्रुप जशाला तसा आहे, म्हणून ह्या ठिकाणी ह्याला काय म्हणतो आपण, रिड्युसिंग शुगर. आणि हे स्ट्रक्चर कशाचं आहे, माल्टोज. कशाचं आहे, माल्टोज. आलं लक्षात. आता असंच आपण बघू लॅक्टोजचं स्ट्रक्चर. आता आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे लॅक्टोज. काय बघायचं, लॅक्टोज. ह्या ठिकाणी लॅक्टोज म्हणजे सिम्पली सगळ्यांना माहिती, ह्याला दुसरं नाव आहे मिल्क शुगर. काय म्हणतात, मिल्क शुगर, म्हणजे जे की कशामध्ये प्रेझेंट असते, मिल्कमध्ये. ओके, पर्टिक्युलरली मिल्कमध्ये. ह्याचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C12H22O11. ओके,
आता ह्या ठिकाणी मला सांगा हा त्याचा आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला. जसं ह्या ठिकाणी ह्याच्या आधी पण आपण बघितले की हायड्रोलिसिस झाल्यावर जे प्रोडक्ट भेटतात तेच आपण त्याला कंबाईन केलं तर ते स्ट्रक्चर तयार होते. सिमिलरली लॅक्टोज हे कशापासून भेटते, एकतर बीटा डी गॅलॅक्टोज अँड सेकंड म्हणजे किंवा इथं प्लस लिहिते, प्लस बीटा डी ग्लुकोज. ओके, बीटा डी गॅलॅक्टोज आणि बीटा डी ग्लुकोज एकमेकांसोबत कंबाईन झालं की कशाचं स्ट्रक्चर भेटते आपल्याला, लॅक्टोजचं. आता ह्या ठिकाणी आहे की मॅडम आम्ही ग्लुकोज शिकलो, फ्रुक्टोज शिकलो, पण गॅलॅक्टोजचं स्ट्रक्चर शिकलोच नाही. इट इज अ सेम ॲज लाईक ग्लुकोज. ग्लुकोज सारखंच आहे, फक्त चेंज कुठं म्हणलं ह्याचा, तर ह्या ठिकाणी मला सांगा ग्लुकोजचं स्ट्रक्चर आठवा. आपण अशी डायग्राम लक्षात ठेवली होती, बरोबर आहे. इथं जे काही हे जे बोट आहे ते काय शो करतात, OH ग्रुप. म्हणजे हा OH, इथं OH आणि ग्लुकोजच्या स्ट्रक्चरमध्ये या चौथ्या कार्बनला सुद्धा काय प्रेझेंट होता, OH ग्रुप. हेच ह्या ठिकाणी काय आहे, रिव्हर्स काय तयार झालं, गॅलॅक्टोज. ओके, चौथ्या कार्बनला OH इकडं आहे, H इथं, हे काय झालं गॅलॅक्टोजचं स्ट्रक्चर. एवढाच त्याचा डिफरन्स आहे. ओके, आणि बाकी सगळं तर जशाला तसंच आहे. आता परत ह्याचं आपल्याला कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आहे मला सांगा, ग्लुकोजचं कन्व्हर्जन आठवा कशामध्ये करायचं आहे, त्याच्या रिंग स्ट्रक्चरमध्ये. चला ह्याचं बघू आता आपण रिंग स्ट्रक्चर कसं करणार. परत तेच, ह्या ठिकाणी हा कन्वर्ट होणार, इथं हा OH ग्रुप इथं जाणार आणि स्ट्रक्चर कसं तयार होणार बघा. हा कार्बन 1 2 3 4 5 आणि इथं काय येणार, CH2OH ग्रुप. बघा ह्या ठिकाणी ह्या OH कन्वर्जन, इथं OH, इथं हा H, इथं OH, H, H, OH. नीट लक्षात घ्या. ओके, इथं काय येणार, H, इथं OH. आता ह्या ठिकाणी इथं काय येणार, H आणि हा O कशासोबत कंबाईन होईल, या ग्रुपसोबत. हे कशाचं स्ट्रक्चर आहे, अल्फा डी गॅलॅक्टोज. कशाचं आहे, गॅलॅक्टोज. मला सांगा आपल्याला काय पाहिजे, बीटा डी गॅलॅक्टोज. म्हणजे चेंज काय करायचं आहे, हा OH ग्रुप इकडे जाईल, H इकडे येईल, कारण की हे अल्फाचं स्ट्रक्चर आहे. ओके, म्हणजेच काय येणार मला सांगा, बीटाचं कन्व्हर्जन. बघा इथं 1 2 3 4 5 6 CH2OH. ह्या ठिकाणी बघा हा यांचा बॉन्ड. ओके, इथं काय येणार आता, रिंगमध्ये H, रिंगच्या बाहेर OH. बाकी स्ट्रक्चर जशाला तसे, H H, इकडे H आहे तर इकडं OH असेल तर इकडं H, इथं H असेल तर इथं OH, इथं H असेल तर इथं OH आणि इथं H. हे कशाचं स्ट्रक्चर आहे, बीटा डी गॅलॅक्टोज. ओके, म्हणजे आपल्याला हे स्ट्रक्चरसोबत काय कंबाईन करायचं आहे, बीटा डी ग्लुकोजचं स्ट्रक्चर. जेव्हा बीटा डी ग्लुकोज आणि बीटा डी गॅलॅक्टोज एकमेकांसोबत कंबाईन होतील तेव्हा काय तयार होईल मला सांगा, काय तयार होईल, अगदी बरोबर आहे, लॅक्टोजचं स्ट्रक्चर. आता ह्या बीटा डी गॅलॅक्टोजवरून मी तुम्हाला रिंग स्ट्रक्चर सांगते कसं तयार होईल. बघा, आणि ह्या ठिकाणी हे लिंकेज कसं असणार, 1-4च असणार, पण अल्फा असणार का, नाही, बीटा. ओके, बघा कसं काय बीटा आहे, कारण की दोन्हीही कसे होते, बीटा. बीटा डी गॅलॅक्टोज सांगितलं होतं, बीटा डी ग्लुकोज सिम. आता ह्या ठिकाणी बघा ही सुद्धा 6 मेंबर रिंग आहे, ॲज लाईक कसं काढणार, जे काही राईट हँड साईडला आहेत ते कुठं लिहायचे आहेत, लोअर साईडला. H OH H H आणि इथं काय येणार, इथं फक्त चेंज काय सांगितलं होतं, इथं H आणि इथं CH2OH. ओके, बाकी अपोजिट साईड, इथं काय येणार OH, इथं H, इथं OH आणि इथं OH. ओके, हे कशाचं स्ट्रक्चर आहे, बीटा डी गॅलॅक्टोज. ओके, आता ह्यासोबत कशाची लिंक करायची मला सांगा, बीटा डी ग्लुकोज. आता आपण ऑलरेडी बीटा डी ग्लुकोजचं स्ट्रक्चर बघितलेलं आहे. ही त्याची रिंग. ओके, बॉन्ड
इथं पण काय येणार CH2OH, इथं काय येणार H, इथं H, इथं काय येणार OH H, इकडं काय येणार सांगा OH H, इथं H OH, इकडं H आणि इथं काय येणार OH. ओके, आता ह्या ठिकाणी इथून नंबरिंग सुरू होते 1 2 3 4 5 6. सिमिलरली इथूनच नंबरिंग आहे 1 2 3 4. म्हणजे ह्या ठिकाणी लिंक कोणामध्ये होणार आहे मला सांगा 1 आणि 4 कार्बन. म्हणजे ह्याला सुद्धा काय म्हणणार आपण, पण हे दोन्ही कसे आहेत बेटा, हे कशाचं स्ट्रक्चर आहे बीटा डी ग्लुकोज, बीटा डी गॅलॅक्टोज बीटा डी ग्लुकोज. हे काय तयार करतील मला सांगा बीटा 1,4 ग्लायकोसायडिक लिंकेज. काय तयार करतील बीटा 1D. आता ह्या ठिकाणी मला सांगा पण लिंकेज कधी तयार होईल, जेव्हा ह्यामधून वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडेल. पण मला सांगा ह्या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूल कुठं आहे, एक OH इथं आहे, दुसरा OH इथं आहे. म्हणजे ह्या ठिकाणी हा O कशासोबत कंबाईन होईल OH ह्या इथं, असं कंबाईन होऊन काय तयार करेल मला सांगा वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडेल -H2O. आणि ॲक्च्युली स्ट्रक्चर कसं दिसेल बघा बरं, इथं इकडं सांगते. नीट लक्ष द्या, इथं हा हायड्रोजन H OH OH H, इथं काय आहे OH H, इथं CH2OH आणि हे झालं H. हे कशाचं स्ट्रक्चर आहे ग्लायकोसाइड. इथं काय आता मला सांगा नीट लक्ष द्या, इथं काय आहे ऑक्सिजन. ओके, हे असंच ठेवते आणि तुम्हाला फायनली आपण बघू की स्ट्रक्चर कसं तयार होते. ओके, इथं काय येणार सांगा OH H H OH OH H आणि हे स्ट्रक्चर. ओके, इथं काय आहे हा H, इथं परत सेम CH2OH आणि इथं H. आता ह्या ठिकाणी बघा ह्या दोघांमधलं वॉटर मॉलिक्यूल निघून गेला, म्हणजे ह्या ठिकाणी बॉन्ड कसं होणार ह्या दोघांमध्ये काय होणार असा बॉन्ड. ह्याला कशाचं स्ट्रक्चर आहे हे लॅक्टोज, आणि लिंकेज कोणतं राहणार 1,4 ग्लायकोसायडिक लिंकेज. कसं तयार झालं, जेव्हा बीटा डी गॅलॅक्टोज कशासोबत कंबाईन होणार बीटा डी ग्लुकोज सोबत. कशाचं स्ट्रक्चर आहे हे लॅक्टोज. ओके, नीट व्यवस्थित समजून ड्रॉ करा, समजलं नाही रिवाइज करा. ओके, खूप इझी घेऊन सांगितलेलं आहे, त्याला ट्राय करत राहा. कळत आहे सगळ्यांना. हे झालं आपलं. आता ह्या ठिकाणी मला सांगा हे रिड्युसिंग शुगर असणार की नॉन रिड्युसिंग शुगर, विचार करून सांगा. ह्या ठिकाणी ह्याचा जो ॲसिटल ग्रुप आहे ते लिंकेज फॉर्मेशनसाठी यूज झालेला आहे का नाही, म्हणून लॅक्टोजसुद्धा कशी असणार रिड्युसिंग शुगर. काय राहणार रिड्युसिंग शुगर. कळत आहे सगळ्यांना. हे झालं आपलं कार्बोहायड्रेट. उद्याच्या लेक्चरमध्ये बघायचं आपल्याला प्रोटीन आणि त्यापुढचं. ओके, प्रोटीन एन्झाईम अँड न्यूक्लिक ॲसिड. ओके, चला थँक्यू.